जय श्रीकृष्ण दोस्तों. आज दुसऱ्या दिवशी 14 आणि 15 श्लोक आपण पाहणार आहोत. श्लोक 14. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यदन्नसंभवा यज्ञाद्भवन्ति भवति पर्जन्यो यज्ञकर्मसमुद्भवाः. श्लोक 15. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्मं नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. अन्नाद्भवन्ति भूतानि. प्राणाचे पोषण करण्यासाठी जे खावे लागते तेच अन्न म्हणले जाते. ज्या प्राण्याचे जे खाद्य आहे ते भक्षण केल्याने त्याच्या शरीराची उत्पत्ती, भरण आणि पुष्टी होते त्यालाच अन्न नावाने म्हटले आहे. जसे मातीतील किडा माती खाऊनच जगतो, तर मातीच त्यासाठी अन्न आहे. जरायुग मनुष्य, पशु इत्यादी, उद्भिज वृक्षादी, अंडज, पक्षी, सर्प, मुंगी इत्यादी, स्वदेश, गोचीड, ढेकून, पू हे 4 प्रकारचे प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात आणि उत्पन्न झाल्यानंतर अन्नावरच जगतात. पर्जन्यादन्न संभवा. संपूर्ण खाद्य पदार्थाची उत्पत्ती प्राण्यापासून होते. गवत, अन्न, धान्य इत्यादी जर प्राण्यापासून होतातच, मातीच्या उत्पन्न होण्याला सुद्धा पाणीच कारण आहे. अन्न, पाणी, वस्त्र, निवास इत्यादी शरीर निर्वाहाची सर्व सामग्री स्थूल अथवा सूक्ष्म रूपाने पाण्याशी संबंध ठेवते आणि पाण्याचा आधार पाऊस आहे. यज्ञाद्भवन्ति पर्जन्या. यज्ञ शब्द मुख्य रूपाने आहुती देण्याचे क्रियेचे वाचक आहे, परंतु गीतेचा सिद्धांत आणि कर्मयोगाच्या प्रस्तुत प्रकरणावर येथे यज्ञ शब्द संपूर्ण कर्तव्य कर्माचा द्योतक आहे. यज्ञात त्यागमुखता असतो. आहुती देतात. अन्न, तूप इत्यादी वस्तूंचा त्याग आहे. दान करण्यात वस्तूंचा त्याग आहे. तप करण्यात आपल्या सुख भोगांचा त्याग आहे. कर्तव्य कर्म करण्यात आपल्या स्वार्थ, आराम इत्यादीचा त्याग आहे. म्हणून यज्ञ शब्द दान, तप इत्यादी संपूर्ण शास्त्रविहित क्रियांचा दर्शक आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये कथा येते. प्रजापती ब्रह्मदेवाने देवता, मनुष्य, असुर या तिघांना निर्माण करून त्या द अक्षराचा उपदेश दिला. देवतांजवळ भोगसामर्थ्याचे आधिक्य नसल्याने त्यांनी द चा अर्थ दमन करा हे समजले. मनुष्यात संग्रहाची प्रवृत्ती असल्याने द चा अर्थ दान करा असे समजले. असुरामध्ये हिंसेचा, दुसऱ्यांना कष्ट देणे भाव अधिक असल्याने त्यांनी द चा अर्थ दया करा असा घेतला. अशा प्रकारे देवता, मनुष्य किंवा असुर तिघांना दिल्या गेलेल्या उपदेशाचे तात्पर्य दुसऱ्याचे हित करण्यातच आहे. वर्षाकाळी मेघ जे द द द ही गर्जना करतात ते आजही ब्रह्मदेवाच्या उपदेशाने दमन करा, दान करा, दया करा रूपाने कर्तव्य कर्म करण्यासाठी आठवण देतात. बृहदारण्यक. आपल्या कर्तव्यकर्माच्या पालनाने पाऊस कसा पडेल
वचनापेक्षा स्वतःच्या आचरणाचा आपोआप दुसऱ्यावर फार मोठा परिणाम होतो. यद्य चारती श्रेष्ठस्त देवतरो जनः. मनुष्याने आपापल्या कर्तव्याचे पालन केले तर त्याचा परिणाम देवतांवरही पडेल, ज्यामुळे ते देखील कर्तव्याचे पालन करतील, वर्षा करतील. या विषयात कहाणी आहे. 4 शेतकरी बालक होते. आषाढाचा महिना आला आणि पाऊस पडला नाही. तेव्हा त्यांनी विचार केला की शेतात नांगरट करण्याची वेळ आली आहे. पाऊस झाला तर नाही झाला, आपण तर आपल्या कर्तव्याचे पालन करावे असा विचार करून त्यांनी शेतात नांगरट करण्यास सुरुवात केली. मोरांनी त्यांना शेत नांगरते असताना पाहिले तर विचार केला की वर्षा तर अद्याप झाली नाही, मग नांगरट का करत आहे. जेव्हा त्यांना हे कळले की आपल्या कर्तव्याचे पालन करीत आहेत, मग त्यांनी विचार केला की आपले कर्तव्य कर्म का मागे राहावे. असे विचाराने मोर ओरडू लागले, नाचू लागले. मोराचा आवाज ऐकून मेघाने विचार केला की आज आमची गर्जना न ऐकताच मोर कसे ओरडत आहेत. सर्व गोष्टींचा पता लागल्यावर त्यांनीही असा विचार केला की आपण कर्तव्यापासून माघार का घ्यावी. त्यांनी ही गर्जना सुरू केली. मेघाची गर्जना ऐकून इंद्राने विचार केला की काय भानगड आहे. जेव्हा त्याला कळाले की ते आपल्या कर्तव्याचे पालन करत आहे, तेव्हा त्याने विचार केला की माझे कर्तव्य कर्म करण्यास मी का मागे राहावे. अशा विचाराने इंद्राने देखील मेघांना पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. यज्ञकर्मसु समुद्भवाः. निष्काम भावाने केलेले जाणारे लौकिक आणि शास्त्रीय सर्व विहित कर्माचे नाव यज्ञ आहे. ब्रह्मचार्यासाठी अग्निहोत्र करणे यज्ञ आहे, तसेच स्त्रियांसाठी स्वयंपाक करणे यज्ञ आहे. आयुर्वेदाच्या जाणकाराने केवळ लोकांच्या हितासाठी वैद्य कर्म करणे तर त्याच्यासाठी यज्ञ आहे. त्याचप्रकारे विद्यार्थी आपल्या अध्ययनाला आणि व्यापारी आपल्याला व्यापाराला यज्ञ समजू शकतात. अशा प्रकारे वर्ण, आश्रम, देश, काळाची मर्यादा राखून निष्काम भावनेने केले गेले सर्वच शास्त्र विहित कर्म यज्ञ रूप असतं. यज्ञ कोणत्याही प्रकारचा क्रियाजन्यच असतो. संखिया एक विषारी वनस्पती, भिलावा इत्यादी विषाणू हे वैद्य जेव्हा शुद्ध करून औषध रूपाने देतात, तेव्हा विषयी अमृतासारखे होऊन मोठमोठ्या रोगांना नष्ट करणारे होतात. त्याचप्रमाणे कामना, ममता, आसक्ती, पक्षपात, विषमता, स्वार्थ, अभिमान इत्यादी सर्व कर्मात विषासमान आहेत. कर्माच्या या विषारी भागाला काढून टाकल्यावर ते कर्म अमृतमय होऊन जन्ममरणरूप महान रोगाला नष्ट करणारे होतात. अशा अमृतमय कर्मांनाच यज्ञ म्हणतात. कर्म ब्रह्मोद्भवम विधी. वेद कर्तव्यकर्म करण्याची विधी सांगतात. मनुष्याला कर्तव्यकर्म करण्याच्या विधीचे ज्ञान वेदापासून होत असल्यानेच कर्माला वेदापासून उत्पन्न झालेले असे म्हटले गेले आहे. वेद शब्दांच्या अंतर्गत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेदासह स्मृती, पुराण, इतिहास तसेच भिन्न भिन्न संप्रदायांच्या आचार्याचे अनुभव, वचन इत्यादी संपूर्ण वेदानुकूल सतशास्त्रांचा गृहीत धरले पाहिजे. ब्रह्माक्षर समुद्भवम येथे ब्रह्म पद वेदाचा वाचक आहे.
वेद सच्चिदानंद घरपर्यंत प्रकट झाले आहेत. अशा प्रकारे परमात्मा सर्वांचे मूळ आहे. परमात्म्यापासून वेद प्रकट होतात. वेद कर्तव्य पालनाची विधी सांगतात. मनुष्य त्या कर्तव्याचे विधीपूर्वक पालन करतो. कर्तव्य कर्माच्या पालनाने यज्ञ होतो आणि यज्ञाने पाऊस पडतो. पावसाचे अन्न उत्पन्न होते. अन्नापासून प्राणी निर्माण होतात आणि त्या प्राण्यांपैकी मनुष्य कर्माच्या पालनाचे यज्ञ करतात. अशा प्रकारे हे सृष्टीचक्र चालत राहते. अशा प्रकारे 15व्या अध्यायाचा अर्थ ते सांगतो आहे. जय श्रीकृष्ण.